नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे टमाटर चटणी, जे बनवायला पण खूप सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते आणि यामध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाहीये, त्यामुळे ही चटणी चवीला खूपच छान होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। टमाटर चटणी बनवण्यासाठी मी इथं मीडियम साईजचे 6 टमाटर घेतलेत आणि त्याला असं थोडंसं मोठं कापून घेते। त्यासोबतच 4 कांदे घेतलेत मीडियम साईजचे। त्याची अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला। साल काढून कांदे पण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। जास्त बारीक पण नाही केलं मी, थोडंसं मोठंच ठेवलंय कांदा, असं कट करायचे। त्यासोबतच कोथिंबीर घेतली आहे थोडीशी। इकडे गॅसवरती कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल घेतले मी। तेलातल्या पळीने 2 पळी तेल घेतले। आता यामध्ये थोडंसं तेल गरम झालं ना, थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकली मी, अर्धा चमच इतका। जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांद्याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया। आता हे पण छान मिक्स करून घेऊया। कांदा व अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये चांगलं परतलं पाहिजे। ह्याला छान हलवून घेऊया। बघा कांदा एकदम छान असा परतला आपला। मी जास्त पण लालसर केलेलं नाही, एकदम मीडियम मध्ये लालसर कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट लालसर होऊ दिले। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोला पण एक वेळा फिरवून घेऊया, सगळीकडून मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये टाकूया 2 चमच मीठ। टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचे। 2 चमच मीठ टाकले मी। मीठ टाकल्यानंतर फिरवून घ्यायचं एक वेळा। आणि आता या वेळेला मी थोडंसं कोथिंबीर टाकले वरती। आता हे टोमॅटो चांगलं असं मॅश करत आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचे टोमॅटो। थोडंसं उलथण्याने फिरवत असं मऊ करून घ्यायचे टोमॅटो। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। आता टोमॅटो आपला चांगला मऊ झालाय। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊयात। 1 चमच लाल तिखट, 1 चमच काळं तिखट, अर्धा चमच हळद आणि चवीनुसार मीठ। टोमॅटो शिजते वेळेस आपण मीठ टाकलं होतं, म्हणून मी मीठ अगदी थोडंसं टाकले। आता यामध्ये आपण घरकुल मसाला पुडी टाकून घेऊयात। 1 घरकुल मसाला पुडी टाकली मी, 1 रुपयेवाली, आणि याला छान मिक्स करून घेऊयात। लो गॅसवरती याला छान शिजवून घेऊयात, याला तेल सुटेपर्यंत। बघा यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलं नाहीये। बघा याला छान तेल पण सुटायला लागले आणि टोमॅटो पण छान मऊ झालेत। आता यामध्ये वरतून आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। 4 चमच शेंगदाण्याचं कूट टाकले मी। शेंगदाणे भाजून थंड करून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं मी। छान असं शेंगदाण्याचं कूट टाकले मी। आता याला छान मिक्स करून घेऊया। एकदम मस्तच। बघा किती छान चटणी तयार झाली आहे आपली। ही ज्वारीच्या भाकरी सोबत खूपच छान लागते। मुलांना सकाळी सकाळी मुलांना डब्यामध्ये ही चटणी देऊ शकता तुम्ही। चवीला तर खूपच मस्त लागते ही चटणी। चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता। मस्त अशी चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।